नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत, जे की पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत। तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोअर किती आला ते सुद्धा सांगायचं आहे। तर चला तर आपण वेळ न गमावता पाहूया प्रश्न। पहिला प्रश्न आहे, गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? ए. बंकिमचंद्र चटर्जी, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. मोहम्मद इक्बाल, डी. मदर टेरेसा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बी. रवींद्रनाथ टागोर। पुढील प्रश्न आहे, विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए. उत्तर प्रदेश, बी. कर्नाटक, सी. राजस्थान, डी. तामिळनाडू। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. राजस्थान। पुढील प्रश्न आहे, रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए. फलोत्पादन, बी. दूध उत्पादन, सी. अंडी उत्पादन, डी. तेलबिया उत्पादन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. अंडी उत्पादन। पुढील प्रश्न, पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? ए. वीदा सावरकर, बी. लाला लजपत राय, सी. भगत सिंग, डी. रवींद्रनाथ टागोर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. लाला लजपत राय। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झालेली आहे? ए. नंदुरबार, बी. लातूर, सी. हिंगोली, डी. जालना। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. हिंगोली। पुढील प्रश्न, अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी कोणती आहे? ए. मुळा, बी. मुठा, सी. सीना, डी. सिंदफणा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. सीना। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ए. वीदा सावरकर, बी. श्यामजी कृष्ण वर्मा, सी. लाला हरदयाळ, डी. सुभाषचंद्र बोस। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. लाला हरदयाळ। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए. 1857, बी. 1920, सी. 1932, डी. 1885। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. 1885। पुढील प्रश्न, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ए. डॉक्टर पंजाबराव देशमुख, बी. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, सी. भाऊ दाजी लाड, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणत्या रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? ए. क्लोरीन, बी. फ्लोरीन, सी. आयोडीन, डी. सोडियम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. क्लोरीन। पुढील प्रश्न, पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? ए. सल्फ्युरिक ॲसिड, बी. नायट्रिक ॲसिड, सी. हायड्रोक्लोरिक ॲसिड, डी. फ्लोरिक ॲसिड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. हायड्रोक्लोरिक ॲसिड। पुढील प्रश्न आहे, मनी भवन हे कोणत्या महान व्यक्ती संबंधित आहे? ए. आचार्य विनोबा भावे, बी. महात्मा गांधी, सी. मदर टेरेसा, डी. राजा राममोहन रॉय। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी. महात्मा गांधी। पुढील प्रश्न, मराठी भाषेची शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ए. बाळशास्त्री जांभेकर, बी. नानाशंकर शेठ, सी. विष्णुशास्त्री चिपळूणकर, डी. लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. विष्णुशास्त्री चिपळूणकर। पुढील प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? ए. महात्मा फुले, बी. महर्षी वीरा शिंदे, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. महात्मा फुले। पुढील प्रश्न, राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? ए. कलम 356, बी. कलम 358, सी. कलम 360, डी. कलम 352।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए कलम 356. पुढील प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ए गंगा, बी कावेरी, सी गोदावरी, डी कृष्णा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी गोदावरी. पुढील प्रश्न, कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? ए शिवसागर, बी मोडक सागर, सी गोविंद सागर, डी वसंत सागर. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए शिवसागर. पुढील प्रश्न, मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी लोकसभा अध्यक्ष, डी उपराष्ट्रपती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए राष्ट्रपती. पुढील प्रश्न, पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? ए ऑगस्ट 2012, बी ऑगस्ट 2013, सी 1 ऑगस्ट 2014, डी ऑगस्ट 2015. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 1 ऑगस्ट 2014. पुढील प्रश्न, खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? ए 8 मार्च, बी 1 डिसेंबर, सी 28 सप्टेंबर, डी 8 सप्टेंबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 8 सप्टेंबर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्न आपले झालेले आहेत. तुमचा स्कोअर किती आला ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.